नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण दिवाळी फराळाच्या निमित्ताने पाहणार आहोत हमखास खमंग खुसखुशीत चकलीसाठी चकली भाजणी आणि भाजणीची चकली. तुमची ही चकली अशीच खुसखुशीत होण्यासाठी पूर्ण रेसिपी पहा. आजपासून सलग 5 दिवस मी रेसिपी संदर्भात व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्ही 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचं आहे. एका व्हिडिओला एक असे 5 भाग्यवान विजेते निवडले जातील आणि भाग्यवान विजेत्यांना आमच्याकडून छानसं बक्षीस घरपोच पाठवण्यात येईल. भाग्यवान विजेत्यांची नावं दिवाळीच्या शुभमुहूर्तावर कम्युनिटी पोस्टद्वारे जाहीर करण्यात येतील. प्रश्न ऐकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. चकली भाजणीसाठी सुरुवातीला आपण तांदूळ भाजून घेऊया. गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवायची आहे. लो मिडियम फ्लेमवर आपण असं सतत चमच्याने ढवळत राहून तांदूळ हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आपण 1 किलोची चकली भाजणी बनवतोय, त्यासाठी इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ मी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून 5 ते 6 तास पंख्याखाली वाळवून घेतलेले आहेत. कढई लहान आहे म्हणून मी आधी अर्धे तांदूळ घेतलेले आहेत. आपण असे थोडे थोडे करून तांदूळ भाजले म्हणजे ते छान भाजले जातात. आपण चकलीची भाजणी लो मिडियम फ्लेमवरच भाजून घेणार आहोत. त्यामुळे सर्व धान्य आतपर्यंत छान भाजली जातात आणि चकली खमंग बनते. जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशा पद्धतीने आपण सतत ढवळत राहूया आणि तांदूळांना हलका सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊया. तांदूळ भाजून झालेत. तांदूळांना हलका सोनेरी कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता तांदूळ छान भाजलेत, पण तांदूळांना कुठेही डाग पडलेले नाही आहेत. आपण लो मिडियम फ्लेमवर तांदूळ भाजून घेतल्यामुळे ते छान भाजले गेलेत. आता आपण हे तांदूळ एका परातीमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले तांदूळ अशाच पद्धतीने भाजून घेऊया. यानंतर आपण चणा डाळ भाजून घेऊया. इथे मी 1 कप चणा डाळ घेतलेले आहे. आपण अर्धा किलो तांदूळ म्हणजे 2 कप तांदूळ घेतले होते, त्यासाठी 1 कप चणा डाळ घ्यायची आहे. चणा डाळ पण आपण लो मिडियम फ्लेमवर छान भाजून घेणार आहोत. आपण असं सतत चमच्याने ढवळत राहायचं. प्रत्येक धान्याचा वेगवेगळा आकार असतो, त्यानुसार धान्य भाजायला वेगवेगळा वेळ लागतो, म्हणून आपण प्रत्येक धान्य वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपली चणा डाळ देखील भाजून झालेली आहे. पहा, चणा डाळ पण न करपता मी लो मिडियम फ्लेमवर छान भाजून घेतलेली आहे. आता आपण ही डाळ परातीमध्ये काढून घेऊया. यानंतर आपण मूगडाळ भाजून घेऊया. इथे मी अर्धा कप मूगडाळ घेतलेले आहे. सगळ्या डाळी मी कॉटनच्या ओल्या स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण अर्धा कप उडीद डाळ घेऊया. उडीद डाळ आणि मूग डाळ आकारमानाने समान आहेत, म्हणून मी दोन्ही डाळी एकत्र भाजून घेत आहे. या डाळीसुद्धा आपण लो मिडियम फ्लेमवर हलका सोनेरी कलर येईपर्यंत सतत असं चमच्याने ढवळत राहून भाजून घेऊया. आपली मूग डाळ आणि उडीद डाळ देखील भाजून झालेली आहे. पाहू शकता छान हलका सोनेरी कलर आलाय, पण डाळ अजिबात करपली नाहीये. आता आपण ही डाळ परातीमध्ये काढून घेऊया. यानंतर आपण अर्धा कप साबुदाणे भाजून घेऊया. साबुदाणे पण आपण लो मिडियम फ्लेमवर हलका सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. आपण 1 किलोची भाजणी बनवतोय, त्यासाठी इथे मी 2 कप तांदूळ, 1 कप चणा डाळ, अर्धा कप मूग डाळ, अर्धा कप उडीद डाळ, अर्धा कप साबुदाणे आणि 1 कप पोहे घेतलेले आहेत. ही सर्व धान्य मी 250 ml च्या कपने मोजून घेतलेले आहेत. साबुदाणे भाजून झालेत. तुम्ही पाहू शकता साबुदाण्यांना पण हलका सोनेरी कलर आलेला आहे. आता आपण हे साबुदाणे परातीमध्ये काढून घेऊया. यानंतर आपण 1 कप पोहे भाजून घेऊया. इथे मी जाडे पोहे घेतलेले आहेत. पोहे पण आपण लो मिडियम फ्लेमवर असे चमच्याने सतत ढवळत राहून ते कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत. पोहे भाजून झालेत. आपण हाताने चुरून पाहायचे. पहा, ते सहज चुरले जात आहेत. आपले पोहे भाजून झालेत. आपण आता आधी भाजून घेतलेल्या धान्यांमध्ये हे पोहे सुद्धा काढून घेऊया. पहा, पोहे छान कुरकुरीत झालेत. यानंतर आपण पाव कप धणे भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपण आता लो करायची आहे, कारण कढई आधीच गरम असते. लो फ्लेमवर धण्यांना मस्त सुगंध सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. धणे भाजून झाले. धण्यांचा मस्त घमघमाट सुटलाय. तुम्ही पाहू शकता धण्यांचा हलका कलर चेंज झालाय. आता आपण धणे एका परातीमध्ये काढून घेऊया. यानंतर आपण 2 टेबलस्पून जिरं भाजून घ्यायचं आहे. जिरे पण आपण लो फ्लेमवर हलका कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहोत.
आपलं जिरं पण भाजून झालंय। आता आपण हे जिरं परातीमध्ये काढून घेऊया। भाजणीसाठी लागणारी भाजून घेतलेली सगळी धान्य आता पूर्णपणे थंड झालेली आहेत। आता आपण ही सगळी धान्य मिक्स करून घेऊया आणि ही भाजणी मी घरघंटीवरून बारीक दळून आणणार आहे। तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही घरघंटीवरूनच ही भाजणी दळून आणा। मोठ्या गिरणीवर सगळी पिठं मिक्स होतात आणि मग भाजणी बिघडते। सगळी धान्य मिक्स करून झालेत। आता आपण ही भाजणी दळून आणूया। भाजणी दळून आणल्यानंतर त्यातलं मी 1 कप भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मी अगदी बारीक भाजणी दळून आणलेली आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी 1 कप भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। दिवाळीला अजून 8 दिवस आहेत। सगळ्या चकल्या आजच केल्या तर आमच्याकडे त्या 2 दिवसात फस्त होतील। इथे मी गॅसवर कढईमध्ये 1 कप पाणी उकळत ठेवलंय। यामध्ये आपण 2 चिमूट हिंग घालायचा, पाव टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून पांढरे तीळ, अर्धा टीस्पून ओवा आणि 1 टीस्पून तेल घालायचं। आपण 1 टीस्पूनच तेल घालायचं, तेल यापेक्षा जास्ती घालायचं नाहीये। आता आपण ही सर्व साहित्य चमच्याने मिक्स करून घेऊया। तेल जर जास्ती झालं तर चकल्या तेलामध्ये विरघळतात। भाजणी जर व्यवस्थित भाजलेली असेल तर तेलाची आपल्याला यापेक्षा जास्ती गरज लागत नाही। पाण्याला उकळी आले। आता आपण यामध्ये 1 कप भाजणीचं पीठ घालूया। 1 कप पिठासाठी आपण 1 कप पाणी घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी बरोबर होतं। तुम्ही जर 1 किलो भाजणीच्या चकल्या बनवणार असाल तर तुम्ही हे पीठ एका भांड्याने मोजून घ्या आणि त्याच भांड्याने पाणी उकळत ठेवा, म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर होईल। तुम्ही पाहू शकता पीठ छान भिजलंय। आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे। आता आपण यावर झाकण ठेवून बंद गॅसवर 10 मिनिटं वाफ काढून घेऊया। आपण तयार करून घेतलेली भाजणीच्या पिठाची उकड इथे मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे। आपण याला हात लावू शकू इतपत हे पीठ थंड झालंय। आता आपण हे पीठ अशा पद्धतीने मळून घेऊया, म्हणजे यात जर कुठे गुठळ्या असतील तर त्या मोडल्या जातील। पीठ आपण हलकं गरम असतानाच मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पीठ मळून झालंय। मी इतका घट्ट गोळा मळून घेतलेला आहे। आता आपण अगदी थोडंसं तेल घालून तेल या पिठाला लावून घेऊया। पीठ मळण्यासाठी मी एकही थेंब एक्स्ट्रा पाणी वापरलेलं नाहीये। इथे मी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे आणि ही चकलीची चकती आहे। ही आता आपण आतमध्ये ठेवून देऊया। सोऱ्याला मी आधीच तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण मळून घेतलेलं पीठ घेऊया आणि हे सोऱ्यामध्ये घट्ट दाबून भरून घेऊया। अगदी घट्ट दाबून भरायचं, म्हणजे ज्यावेळी आपण चकल्या पाडतो तेव्हा मध्ये मध्ये तुटत नाहीत। अशा पद्धतीने आपण घट्ट दाबून पीठ भरून घेऊया आणि सोऱ्या बंद करून घेऊया। आता आपण चकल्या पाडून घेऊया। त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि आता आपण चकल्या पाडूया। अशा पद्धतीने आपण गोल वेढे सोडायचे आहेत। चकली जेवढी तुम्हाला लहान मोठी हवी असेल तसे तुम्ही वेढे सोडा। आपण मळून घेतलेलं पीठ अगदी बरोबर झालंय। तुम्ही पाहू शकता आपली चकली मध्ये कुठेही तुटत नाहीये। चकली पाडून झाली की आपण अशा पद्धतीने दोन्ही टोकं बंद करून घ्यायची, म्हणजे आपण जेव्हा चकली तळतो तेव्हा ती तेलात मोकळी होत नाही। आपण अजून एक चकली करून पाहूया। अशा पद्धतीने आपण टोक बंद करून घ्यायचं। नंतर आपल्याला जेवढी चकली लहान मोठी हवी असेल तेवढे वेढे सोडून घ्यायचे। आता आजच्या रेसिपी संदर्भातला प्रश्न, व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी भाजणी हा शब्द किती वेळा उच्चारला आहे? याचं बरोबर उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवून छानसं बक्षीस जिंकायचं आहे। आपण एका वेळी जेवढ्या चकल्या तेलामध्ये सोडणार असू तेवढ्याच चकल्या आपण पाडून घ्यायच्या आहेत आणि बाकी चकल्या आपण चकल्या तळता तळता पाडणार आहोत। चकल्या तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। यामध्ये आपण एक पिठाचा लहानसा गोळा टाकायचा। गोळा टाकल्यावर तुम्ही पाहू शकता लगेचच वरती आलाय, याचा अर्थ आपलं तेल बरोबर तापलेलं आहे। आता आपण हे पीठ बाहेर काढून घेऊया आणि गॅसची फ्लेम मीडियम करूया। आधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि त्यानंतरच आपण यामध्ये चकल्या सोडायच्या। तेलामध्ये मावतील एवढ्याच आपण चकल्या सोडणार आहोत, खूप जास्ती गर्दी करायची नाहीये।
माझी कढई मोठी आहे म्हणून मी यामध्ये सुरुवातीला 5 चकल्या सोडलेल्या आहेत। सुरुवातीला मिनिटभर आपण यांना अजिबात हलवणार नाही आहोत। थोड्याशा चकल्या सेट व्हायला द्यायच्या आणि त्यानंतरच आपण या चकल्या पलटणार आहोत। चकल्या तळताना आपण काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। सुरुवातीला आपण तेल चांगलं गरम करून घ्यायचं, नंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। चकल्या तळण्यासाठी तेल चांगलं गरमच हवं। जर तेल गरम नसेल तर तरीही चकल्या तेलामध्ये विरघळतात। जर चकल्या तुम्ही हाय फ्लेमवर तळल्या तर मग त्या बाहेरून लवकर लालसर होतील आणि आतून तशाच कच्च्या राहतील। तेलातून काढल्यानंतर त्या थोड्या वेळाने नरम पडतील, म्हणून आपण तेलाच्या टेम्परेचरवर विशेष लक्ष द्यायचं आहे। साधारण मिनिटभरानंतर आपण आता चकल्या पलटून घेऊया। तेलामध्ये चकल्या सेट झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता, आपण जेव्हा तेलात चकल्या सोडल्या तेव्हा खूप जास्ती बुडबुडे येत होते, आता ते कमी झालेले आहेत। अशाच पद्धतीने आपण थोड्या थोड्या वेळाने चकल्या पलटत राहूया। तुम्ही पाहू शकता, तेलामध्ये चकल्या शांत झालेल्या आहेत। आधीपेक्षा बुडबुडे कमी झालेत, याचा अर्थ आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत। चकल्या शांत झाल्या की समजून जायचं यातला पाण्याचा अंश नाहीसा झालाय, आपल्या चकल्या तळून झालेल्या आहेत। आता आपण या चकल्या काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण झाऱ्यावर घेऊन तेल निथळून द्यायचं। तुम्ही पाहू शकता, चकल्यांना किती सुंदर कलर आलाय, काटे देखील छान आलेले आहेत। अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सगळ्या चकल्या तळून घेऊया। तयार आहेत आपल्या हमखास खमंग आणि खुसखुशीत भाजणीच्या चकल्या। या चकल्या चवीला खूपच छान होतात। यातली एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्या चकल्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत। अशाच पद्धतीने तुम्ही खुसखुशीत भाजणीची चकली आणि चकलीची भाजणी घरी नक्की करून पहा, तुम्हाला ती नक्कीच आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।